कधी विचार केलाय का की काही लोकांकडे पैसा अगदी सहजपणे जणू काही चुंबकासारखा खेचला जातो आणि त्याच वेळी इतर अनेकांना मात्र प्रत्येक रुपयासाठी खूप संघर्ष करावा लागतो. असं का घडतं? यामागे फक्त नशीब नाहीये, तर एक वेगळाच एक अदृश्य नियम काम करतोय. याचं खरं उत्तर या आर्थिक सुलभतेमागचं आणि संघर्षामागचं ते आपल्या विचारांच्या शक्तीमध्ये दडलेलं आहे. म्हणजे आपण स्वतः संपत्तीबद्दल, पैशाबद्दल काय विचार करतो, काय मानतो, यावरच खरं तर सगळं काही अवलंबून आहे. हे बघा, उत्तर आपल्या मनातच आहे. एकीकडे पैसा मिळवणं खूप कठीण आहे हा विचार आहे, जो अक्षरशः एका भिंतीसारखा पैशाचा प्रवाह अडवतो, आणि दुसरीकडे पैसा माझ्याकडे सतत येत राहतो ही एक शक्तिशाली आज्ञा आहे, जी संपत्तीला आपल्याकडे खेचून आणणाऱ्या चुंबकासारखं काम करते. चला तर मग आज आपण तोच गुप्त मनी कोड उलगडूया, जो आपल्या आर्थिक वास्तवाला आकार देतो. आणि आश्चर्याची गोष्ट काय आहे माहितीये? हा कोड आपल्या प्रत्येकाच्या जन्मतारखेतच लपलेला आहे. अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट ऊर्जा कंपनासोबत जन्माला येते आणि हे कंपन त्याच्या जन्मांकाशी जोडलेलं असतं. हीच ऊर्जा आपल्या आर्थिक प्रवाहाची दिशा ठरवते. आणि जेव्हा आपले विचार नकारात्मक असतात ना, तेव्हा आपण नकळतपणे या नैसर्गिक प्रवाहामध्ये अडथळे निर्माण करत असतो. तर मग आता वेळ आली आहे ती वैयक्तिक आर्थिक चावी शोधण्याची. चला आपला जन्मांक कसा शोधायचा ते पाहूया. बदलाच्या दिशेने ही आपली पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे. आपल्या जन्मांक शोधणं खूपच सोपं आहे. फक्त आपल्या जन्मतारखेचा दिवस घ्या. उदाहरणार्थ, समजा जन्मतारीख 16 आहे, तर त्यातल्या 1 आणि 6 यांची बेरीज करा. उत्तर काय आलं? 7. हाच आपला जन्मांक. आणि हो, जर उत्तराची बेरीज 2 अंकी आली, तर त्या 2 अंकांची पुन्हा बेरीज करून 1 अंकी उत्तर मिळवायचं आहे. ठीक आहे, एकदा आपला जन्मांक कळला की आपण त्या ऊर्जेशी जोडणारी एक शक्तिशाली आज्ञा वापरून संपत्तीचा प्रवाह सुरू करू शकतो. चला सुरुवात करूया जन्मांक 1, 2 आणि 3 पासून. जन्मांक 1 हा आहे नेतृत्वाचा अंक. ही ऊर्जा आत्मविश्वास आणि पुढाकार घेण्याला दर्शवते. म्हणून त्यांच्यासाठीची आज्ञा आहे, माझे धाडसी निर्णय पैसा माझ्याकडे आकर्षित करतात. जन्मांक 2 हा अंक आहे समन्वयाचा आणि भागीदारीचा. यांची खरी शक्ती इतरांना सोबत घेऊन चालण्यात आहे. म्हणून यासाठीची आज्ञा आहे, सहकार्य आणि विश्वासातून पैसा माझ्याकडे येतो. जन्मांक 3 म्हणजे सर्जनशीलता आणि स्व-अभिव्यक्ती. यांच्यासाठी कल्पना हेच सर्वात मोठं धन आहे. त्यामुळे त्यांची आज्ञा आहे, माझी सर्जनशीलता विपुल समृद्धीचा स्रोत आहे. चला आता पुढे जाऊया. जर आपला जन्मांक 4, 5 किंवा 6 असेल, तर त्यांच्यासाठी कोणत्या विशेष आज्ञा आहेत ते आता आपण पाहणार आहोत. जन्मांक 4 हा अंक आहे मजबूत पाया आणि शिस्तीचा. यांच्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत हेच यशाचं सूत्र आहे. आणि म्हणूनच त्यांची आज्ञा आहे, माझी सातत्यपूर्ण मेहनत चिरस्थायी संपत्ती निर्माण करते. पुढे आहे जन्मांक 5. हा स्वातंत्र्याचा आणि बदलाचा अंक आहे. यांच्यात एकाच मार्गावर अवलंबून न राहण्याची ऊर्जा असते. म्हणून यांच्यासाठीची आज्ञा आहे, अनेक स्रोतांमधून पैसा माझ्या आयुष्यात येतो. जन्मांक 6 हा अंक सेवेचा आणि जबाबदारीचा आहे. इतरांची काळजी घेणं आणि मदत करणं ही यांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. त्यासाठीची आज्ञा आहे, मी इतरांची सेवा करतो आणि पैसा माझ्याकडे आकर्षित होतो. आता आपण अगदी अंतिम अंकांपर्यंत पोहोचलो आहोत. जर आपला जन्मांक 7, 8 किंवा 9 असेल, तर त्यासाठीची शक्तिशाली आज्ञा कोणती आहे? चला ते पाहूया. जन्मांक 7 हा ज्ञानाचा आणि विश्लेषणाचा अंक आहे. खोल विचार आणि अंतर्ज्ञान यांना योग्य संधी दाखवतं. म्हणून यांची आज्ञा आहे, माझे ज्ञान संपत्तीच्या संधी निर्माण करते. जन्मांक 8 हा सामर्थ्य आणि अधिकाराचा अंक आहे. हा अंक नैसर्गिकरित्याच मोठ्या आर्थिक यशाला आकर्षित करतो. आणि याची आज्ञा तर अतिशय थेट आणि शक्तिशाली आहे, मी संपत्तीचा एक शक्तिशाली चुंबक आहे. आणि शेवटचा जन्मांक 9 हा मानवतेचा आणि उदारतेचा अंक आहे. यांच्यासाठी संपत्ती तेव्हाच वाढते जेव्हा ती इतरांसाठी वापरली जाते. आणि म्हणून यांची आज्ञा आहे, मी जितके जास्त देतो तितकी जास्त समृद्धी मला मिळते. तर आता प्रत्येकाला आपापली वैयक्तिक आज्ञा माहीत झाली आहे.
पण फक्त माहीत असून उपयोग नाही, ती वापरायची कशी? चला आता ती 7 दिवसीय सोपी आणि प्रभावी विधी पाहूया, जी आपले विचार वास्तवात बदलून टाकेल. ही विधी अगदी सोपी आहे, फक्त 4 पायऱ्या आहेत. आपली आज्ञा शोधायची, ती रोज सकाळी आणि रात्री म्हणायची आणि हे सलग 7 दिवस करायचं. पण यात 2 आकडे सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत. पहिला महत्त्वाचा आकडा आहे 21. प्रत्येक वेळी म्हणजे सकाळी आणि रात्री ही आज्ञा 21 वेळा म्हणायची आहे. ही संख्या आपल्या अवचेतन मनावर खोलवर परिणाम करण्यासाठी आणि त्या नवीन विचारांना तिथे रुजवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि दुसरा महत्त्वाचा आकडा आहे 7. हे सलग 7 दिवस करायचे आहे, एकही दिवस न चुकवता. कारण सातत्य हे सर्वात महत्त्वाचं आहे. यामुळेच आपल्या विचारांची आणि ऊर्जेची एक नवीन सकारात्मक रचना तयार होते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हा एक खूप शक्तिशाली विचार आहे. समृद्धी आधी मनात तयार होते आणि मग ती वास्तवात दिसते. आपले विचारच आपल्या बाहेरील परिस्थितीला आकार देत असतात. तर मग आता ही प्रक्रिया सुरू करण्याची वेळ आली आहे. आपला जन्मांक कोणता आहे? आजच आपली वैयक्तिक आज्ञा शोधा आणि या बदलाचा अनुभव घेण्यासाठी पहिलं पाऊल उचला.